रात्री कधी झोप लागत नसे तेव्हा सासऱ्याच्या खोलीतून नेहमी काही कुजबुज ऐकू यायची. थोडा वेळ अजून थोडा संयम ठेव, सासरे शांतपणे म्हणायचे. तर सासूबाई त्रासलेल्या आवाजात म्हणायच्या, आत माझ्यात अजिबात सहन होत नाही. हे ऐकत की माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण व्हायचे. एवढ्या वयात सासऱ्यामध्ये अशी कोणती ताकद आहे की सासूबाई रोज इतक्या त्रासलेल्या दिसतात. एके रात्री सत्य जाणून घेण्यासाठी मी हळूच त्यांच्या खोलीजवळ गेले आणि दाराला कान लावला. पण त्या रात्री जे ऐकलं त्यामुळे माझे अक्षरशः होश उडाले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नताशा आहे. मी एका छोट्याशा गावात राहते. आमचं घर खूप गरीब होतं. माझ्या आईशिवाय या जगात माझं दुसरं कोणीच नव्हतं. आईने माझं लग्न एका अटीवर लावून दिलं होतं. ती माझ्यासोबत सासरी राहणार होती. माझ्या सासरी फक्त 2च माणसं होती, सासूबाई आणि सासरे. पण लग्नाला अवघे 4 महिने झाले आणि एका अपघातात माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. माझ्यावर दुसऱ्याचा डोंगर कोसळला. आम्ही आई मुलगी सासरी राहिलो, कारण आमचं स्वतःचं घर आधीच विकलं गेलं होतं आणि दुसरा कोणताही आधार नव्हता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. त्याआधी 2 महिन्यापूर्वी माझ्या सासऱ्याने 3रं लग्न केलं होतं. मी रोज पाहायचे की माझ्या नव्या सासूबाई सकाळी उठल्यावर कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात बसून रडत असायच्या. कधी त्या लंगडत चालायच्या तर कधी पोट धरून वेदनेने रडत बसायच्या. मी अनेकदा त्यांना विचारलं, आई तुम्हाला काय झालं? पण त्या प्रत्येक वेळी लाजून विषय बदलायच्या. एक दिवस नाश्ता बनवताना त्या पुन्हा रडायला दिसल्या. यावेळी माझ्याने राहावं नाही. मी विचारलं, आई खरंच सांग, तुम्ही इतक्या दुःखी का आहात? त्या माझ्याकडे पाहून हळू आवाजात म्हणाल्या, तुझंही लग्न झालंय ना, मग तुला समजायला हवं. तुझ्या सासऱ्यामध्ये अजून तरुणासारखी ताकद आहे. रोजची रात्र माझ्यासाठी परीक्षा असते. त्याच उत्तर ऐकून मी पूर्णपणे गप्प झाले. माझ्या मनात मात्र एक प्रश्न घोळत होता. 50शीतील माणसाने एवढी ताकद येणे ती कुठून? सासूबाईचं उत्तर ऐकल्यानंतर मी काहीच बोलले नाही. पण त्या दिवसापासून माझ्या मनात एकच विचार सतत घोळत होता. 50शी ओलांडलेला माणूस इतका ताकदवान कसा असू शकतो? पुढचे 15 दिवस मी शांतपणे सगळं निरीक्षण करत राहिले. रोज सकाळी सासूबाई विस्कटलेल्या केसांनी, थकलेल्या चेहऱ्याने आणि अंगणात कसलीच ताकद नसल्यासारखं खोलीतून बाहेर यायच्या. घरची काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसायचा. मी आणि आई त्यांना रोज त्या अवस्थेत पाहायचे, पण त्याचे वैवाहिक आयुष्य असल्यामुळे आम्ही त्यात कधी हस्तक्षेप केला नाही. कधी कधी मात्र मला वाटायचा सासूबाई कदाचित वाढवू सांगत असतील, पण लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची अवस्था पाहिली की माझा तो गैरसमज दूर व्हायचा. एके रात्री मला अजिबात झोप येत नव्हती. मी पाणी प्यायला उठले. नकळत माझी पावलं सासऱ्याच्या खोलीकडे वळली. दार पूर्ण बंद होते. मी अलगद दाराजवळ जाऊन कान लावला. आतून सासूबाईचा रागाने भरलेला आवाज ऐकू आला, आता पुरे झालं. माझ्याने आता अजिबात सहन होत नाही. थोडी तरी माझी काळजी करा. त्यावर सासरे शांत आवाजात म्हणाले, अगं अजून थोडा वेळ, इतक्यात का वैतागतेस? काही क्षण शांतता पसरली. त्यानंतर सासूबाईचे हुदके ऐकू यायला लागले. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला वाटतं आता काय चाललं असेल याचा अंदाज मला आला होता. मी लाजून तिथून परत माझ्या खोलीत आले. त्या रात्रीनंतर माझ्या मनात सासूबाईबद्दल सहानुभूती निर्माण झाली. त्याच्यावर रोज कोणता ताण येत असेल याची मला कल्पना येऊ लागली. काही दिवसांनी सकाळी सासूबाई रडत खोलीतून बाहेर आल्या. त्याच्या हातात कपड्याची बॅग होती. त्या थेट माझ्या आईसमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, मी आता या घरात राहू शकत नाही. माझ्याने आता अजिबात सहन होत नाही. मी कायमची निघून जाते. आईने त्यांना खूप समजावलं. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचंच ऐकलं नाही. त्या घर सोडून निघून गेल्या. त्याच्या जाण्यात 1 दिवसही झाला नव्हता तोच सासऱ्याने घरभर आवाज दिला, ती गेली तर जाऊ दे, माझ्यासाठी दुसरं लग्न लावून द्या, मी एकटा राहू शकत नाही. त्याचं बोलणं ऐकून मी आणि आई एकमेकाकडे पाहत राहिलो. आई वैतागून म्हणाली, आधीचं लग्न मोडले आणि तुम्हाला पुन्हा लग्नाची घाई झाली. आधी तिला परत आणायचा प्रयत्न करा. सासरे हात जोडून म्हणाले, ती माझ्यासोबत राहायला तयार नाही. मला आता अशी बाई हवी जी माझी साथ देईल. त्याचं हे बोलणं ऐकून मला मोठाच धक्का बसला. 50शीतील माणूस इतक्या फाटाने पुन्हा लग्न करण्याची मागणी करत होता. त्या दिवसापासून घरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. सासऱ्यांचा हट्ट दिवसेंदिवस वाढत होता. त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. नीट जेवण होत नव्हते, कोणाशी बोलत नव्हते.
त्यांच्या तोंडी एकच गोष्ट होती, माझं पुन्हा लग्न करा, मी एकटा राहू शकत नाही. आई वैतागून म्हणायची, या वयात यांना लग्नाचं वेड लागले. गावात कोण येईल मुलगी सगळ्यांना माहीत आहे की यांची आधीची बायको का निघून गेली. आईचं बोलणं ऐकून मी विचारात पडले. अचानक मला माझ्या मैत्रीण प्रीती आठवली. प्रीतीचा काही महिन्यापूर्वीच घटस्फोट झाला होता. स्वभावाने ती खूप धाडशी आणि स्पष्ट बोलणारी होती. मी आईला म्हणाले, आई प्रीतीशी बोलून बघू का, ती साध्या माहेरीच आहे. आईने माझ्याकडे पाहिल्याने म्हणाली, तुला योग्य वाटत असेल तर बोल, पण मला वाटतही जास्त दिवस टिकणार नाही. मी लगेच प्रीतीचा आईला फोन लावला. त्याने आधी थोडा विचार केला, पण नंतर परिस्थिती पाहून त्या तयार झाल्या. काही दिवसांनी अगदी साध्या पद्धतीने प्रीतीचे आणि माझ्या सासऱ्याचं लग्न झालं. प्रीती आमच्या घरी सासू म्हणून आली. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं, पण 8-10 दिवस उलट्या तिच्या चेहऱ्यावर आनंद गायब झाला. ती सतत थकलेली दिसू लागली. एक दिवस मी तिला एकटी पाहून विचारलं, काय झालं, तू एवढी शांत का आहेस. मी माझ्याकडे पाहून खोल श्वास घेत म्हणाले, नताशा, तुझे सासरे दिसतात त्यापेक्षा खूप वेगळे आहेत. मी आश्चर्याने विचारले, म्हणजे. ती हळू आवाजात मारलेली. मला समजत होते की एवढ्या वयात ते शांत असतील, पण येथे आल्यावर माझा सगळाच अंदाज चुकीचा ठरला. मी अजून काही विचारणार तितक्यात ती माझ्याजवळून आली. ती कुजबुजत म्हणाली, तुला माहीत आहे का, ते रोज एक खास घरगुती उपाय घेतात, म्हणून त्यांच्यात एवढी ताकद आहे. हे बोलून ती तिथून निघून गेली. मात्र तिचं बोलणं माझ्या मनात घर करून बसलं. म्हणजे खरंच सासरे काहीतरी विशेष खात होतं. संध्याकाळी मी आईला ही गोष्ट सांगितली. आई गंभीर झाली. ती म्हणाली, खरंच असं काय असेल तर ते काय खातात हे कळायला हवं, नाहीतर प्रत्येक लग्नात हेच होणार. मी लगेच म्हणाले, आई मला त्याचं वैयक्तिक आयुष्यात पाडायचं नाही. आई शांत झाली, पण माझ्या मनात मात्र एक नवीन प्रश्न जन्माला आला होता. सासरे रोज कोणता असा गुप्त उपाय करत होते ज्यामुळे प्रत्येकाला त्याच्याबद्दल गैरसमज होता. काही आठवडे तसेच गेले, पण शेवटी प्रीतीने हार मानली. एक सकाळी तिने आपला सामान आवरला आणि सासऱ्यांना घटस्फोट देऊन कायमची निघून गेली. तिच्या जाण्याने सासरे पूर्णपणे खचून गेले. तो दिवसभर शांत बसायचे. अनेकदा स्वतःचेच म्हणायचे, माझ्या नशिबात सुखी संसार. बहुतेक त्यांची ती अवस्था पाहून मलाही वाईट वाटत होते. काही दिवसांनी आईसाठी स्थळ पाहणारी एक बाई घरी आली. बोलता बोलता ती अचानक म्हणाली, दुसरी मुलगी शोधत फिरण्यापेक्षा तुमच्या नताशाला लग्न त्याच्याशी का लावत नाही. घरचीच मुलगी आहे, घरी टिकेल आणि तिचाही संसार होईल. आईने सुरुवातीला त्या गोष्टीला विरोध केला, पण नंतर ती विचार करू लागली. मी सुरुवातीला खूप रागाने, कारण त्यांनी मी आजवर सासरे म्हणत आले. त्याच्याशी लग्न करण्याची कल्पनाही मला अशक्य वाटत होती. पण माझं भविष्य, माझी परिस्थिती आणि सासऱ्यांचा चांगला स्वभाव पाहून मी बराच विचार केला. शेवटी मी स्वतःच्या मनाने हा निर्णय स्वीकारला. साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं. पहिल्या रात्री मी खूप घाबरले होते. सासरे शांतपणे कपाटाजवळ गेले आणि एक कापडी पिशवी बाहेर आणली. त्यातून त्यांनी भाजलेले हरभरे, थोडी खडीसाखर, दूध काढलं. हे पाहताच मला आधीच सगळ्या गोष्टी आठवल्या. मी हसत विचारले, हेच का ते खास गुपित. ते हसले. दूध पिऊन ते माझ्याजवळ आले. मला वाटत आता काही वेगळं घडेल, पण त्यांनी फक्त माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, तू खूप थकली असतील, आधी आराम कर, उरलेलं आयुष्य आपल्याकडे आहे. त्या एका वाक्याने माझ्या मनात सगळा भीतीचा अंधार नाहीसा झाला. पुढच्या काही महिन्यात मला त्यांच्या स्वभावाची खरी ओळख झाली. ते अतिशय प्रेमळ, समजदार आणि जबाबदार होते. माझ्या प्रत्येक निर्णयाचा आदर करत होते. काही माझ्यावर कोणतीही गोष्ट लादली नाही. एक दिवस मी त्यांना थेट विचारलं, लोक तुमच्याबद्दल इतके गैरसमज का करतात. ते शांतपणे म्हणाले, माझ्या आधीच्या पत्नींना माझ्यापेक्षा माझी संपत्ती जास्त महत्त्वाची होती. लग्नानंतर मी त्यांच्या नावाने पैसे ठेवायचे, त्याचे भविष्य सुरक्षित व्हायचं म्हणून. पण काही दिवसांनी त्या पैसे घेऊन मला सोडून जायचं. लोकांनी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या, पण खरं कारण कोणालाच माहीत नाही. मी पुन्हा विचारलं, मग हे हरभरे, खडीसाखर, दूध हे सगळं. हे हसले आणि म्हणाले, लोकांना वाटतं काय जादुई उपाय आहे. खरं तर हा साधा पौष्टिक आहार आहे. डोळ्यांची आणि शरीराची तब्येत चांगली राहावी म्हणून मी अनेक वर्षापासून घेतो. बाकी लोकांनी स्वतःच्या मनाने गोष्टी बनवल्या. त्याचं उत्तर ऐकून मला सर्व सत्य समजलं. मी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, मला तुमच्या पैशापेक्षा तुमचं मनापासून महत्त्व आहे.
त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवसानंतर आमच्या संसारात विश्वास, आदर आणि प्रेम यांना सर्वात मोठं स्थान मिळालं. आज अनेक वर्षानंतर मागे वळून पाहिले तेव्हा एक गोष्ट नक्की समजते. लोक आपल्यावर पटकन विश्वास ठेवतात, पण एखाद्या माणसाचं खरं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. नातं टिकवण्यासाठी वय, रूप किंवा पैसा नाही, तर विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा असतात. धन्यवाद.